नमस्कार फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेजुरी गडाची माहिती, जेजुरी मंदिराची माहिती, सर्व माहिती आपण बघणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर मी तुम्हाला मंदिरसुद्धा दाखवणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला आता आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात. खंडोबा मंदिर जेजुरी. जेजुरी येथे डोंगरावर उभे असलेले श्री खंडोबाचे मंदिर अत्यंत सुंदर असून या मंदिराची वास्तुकला ही हेमाडपंथी स्वरूपाची आहे. हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावातील डोंगरात वसलेले आहे. राज्यातील प्रसिद्ध तीर्थापैकी एक असणारे हे मंदिर काळ्या भोर दगडाने बांधलेलं आहे. मंदिरात खंडोबाची अश्वारूढ उभी मूर्ती तसेच खंडोबा व त्यांची पत्नी माळसाबाई यांची देखील मूर्ती तिथे आहे. खंडोबा मंदिराचा परिसर हा भव्य असून भाविक मोठ्या आनंदाने येथे भंडारा उधळत असतात. खंडोबाला हळदी भंडारा आणि नारळाचा मान असतो. या गडावर जाण्यासाठी जवळपास 200 पायऱ्या असून नवविवाहित वर आपल्या वधूस कडेवर घेऊन या जेजुरी गडाच्या पायऱ्या मोठ्या प्रमाणात चढत असतात. आपल्यावरती डिपेंड असतं आपल्याला किती पायऱ्या चढवत न्यायचं आहे, 3, 5, 4 असं. या पायऱ्या चढत असताना वाटेतच बानुबाई खंडोबाची दुसरी पत्नी यांचंही मंदिर लागतं. मंदिराच्या सुरुवातीला भव्य दगडी कमानी आहेत. मंदिरात प्रवेश करत असताना उत्तर दरवाजा लगत देवाचा नागरखाना आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वेकडून मोठ्या आकाराचे पितळे धातूने मढवलेले कासव आहे. सर्वत्र परिसर भंडार उधळल्याने गजबजून जातो. त्यामुळे पिवळ्या रंगाने मंदिराची अजून शोभा वाढते. जेजुरीचा खंडोबा हा नवसाला पावतो अशी या देवाची महती असून अनेक लोक आपला नवस फेडायला इथे गर्दी करत असतात. खानदेशातील लोकांची संख्या देखील इथे अधिक प्रमाणात पाहायला मिळते. खंडोबा हे कार्य सिद्धीला नेणारं दैवत आहे. श्री नानाजी फडणवीस यांनी आपल्या नवस कबुलीनिमित्त 1 लाख रुपये रोख देवाला वाहिले होते. त्या पैशातून 25,000 रुपयांच्या मूर्त्या बनवल्या. तसेच उर्वरित पैशातून मुखवटे अशा विविध प्रकारचं साहित्य आणलं. देवाच्या मंदिरात पितळी चांदी युक्त 3 मूर्तींचे जोड होते, परंतु त्यातील एक मूर्तीचा जोड इसवी सन 1942 चोरी झाला होता. आता आपण बांधकामाचा इतिहास बघूया काय आहे मंदिराचा. श्री खंडोबा मंदिराचे बांधकाम इसवी सन 1608 मध्ये पूर्ण झाले. मंदिराभोवतीचा सभामंडप तसेच अन्य कामे राघव मंबाजी या मराठा सरदाराने इसवी सन 1637 मध्ये पूर्ण केली. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या इतर काही वस्तू होळकरांनी बांधल्या. इसवी सन 1742 मध्ये त्यांनी मंदिरात दगडी खांब उभे केली आहे. काही कालांतराने मंदिराच्या सभोवतीची तटबंदी व पाण्याच्या तलावाचे काम देखील त्यांनी इसवी सन 1770 मध्ये पूर्ण केले. श्री तुकोजी होळकर यांनी भुलेश्वर या मंदिराचा स्वतः लक्ष घालून हे काम पूर्ण केलेलं आहे. भुलेश्वर हे मंदिर जेजुरी गडापासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर 11व्या शतकात देवगिरी येथील यादवांनी बांधलेलं आहे. याच भुलेश्वर देवाचे खंडोबा निस्सीम भक्त होते. त्या काळात खंडोबा म्हणजे एका खंडाचा मालक. पंढरपूरच्या विठ्ठलानंतर खंडोबा हे दैवत भाविक लोकांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. नैसर्गिक विविधतेत नटलेले हिरव्यागार अशा डोंगरावर खंडोबाचे मंदिर शोभून दिसते. गेले कित्येक वर्षापूर्वी धनगर व इतर समाजातील लोकांनी दीपमाळा, कमानी तसेच पायऱ्या देखील उभारलेल्या आहेत. हे सगळं नक्षीदार काम अत्यंत सुंदर आहे. सर्व शेतकरी बांधवांना आपलंसं वाटणारे हे दैवत शिव, भैरव आणि सूर्यदेव या तिन्ही देवांचा एकत्रित स्वरूप आहे. म्हणून खंडोबाचा उपवास देखील भाविक मंडळी रविवारी करतात. या मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या कडे पठारावर खंडोबाचे जुने मुख्य मंदिर आहे. परंतु जेजुरी येथे जे नवीन मंदिर बांधण्यात आले ते सुद्धा शतकापूर्वीचे म्हणजे जवळपास 17व्या शतकातील आहे. हे खंडोबाचं मंदिर त्या काळातील मोगली सैन्याने उद्ध्वस्त केल्याची घटना इतिहासात नोंद आहे. मंदिराबद्दल असं देखील सांगितलं जातं की जेव्हा मंदिरातील मधमाशा मोगली सैन्यांच्या मागे लागल्या त्या काही केल्या शांत होत नव्हत्या.
म्हणून औरंगजेब बादशाने श्री खंडोबाला साकडे घातले, तसेच मंदिरासाठी 1,25,000 चांदीच्या मोहरा दिल्याच उल्लेख सुद्धा इतिहासात आपल्याला बघायला मिळतो. 9 लाख पायरी असणाऱ्या हा जेजुरी गड अशी देखील गडाची माहिती सांगितली जाते. गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेतले की म्हाळसाबाई, मणिमल्ल व खंडोबा यांच्या 3 सुरेख मूर्त्या आहेत. गडावर अनेक पुरातन वस्तू असून प्रचंड वजनाची दिव्य भव्य तलवार सुद्धा आहे. खूप जास्त वजनाची दिव्य भव्य तलवार सुद्धा आहे. ही जड तलवार हातात घेऊन दरवर्षी इथे एक खेळ खेळला जातो. ही वजनदार तलवार जो कोणी जास्त वेळ हातात पेलू शकेल त्या व्यक्तीला योग्य इनाम दिला जातो. आता आपण बघूया चंपाषष्ठी खंडोबा यात्रा उत्सव. तसं पाहायला गेलं तर गडावर नियमित गर्दी असते, परंतु यात्रेच्या दरम्यान प्रचंड गर्दी पाहायला मिळते. खंडोबाची जत्रा चैत्र पौष आणि माघ महिन्यात शुद्ध द्वाशी ते वद्य प्रतिपदा असे हे 5 दिवस असते. मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध प्रतिपदा हे पष्टी असे एकूण 6 दिवस, तर वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व अश्विन शुद्ध प्रतिपदा असे एकत्रित 10 दिवस यात्रेचे असतात. या यात्रेत अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. तसेच आषाढी वारी निमित्त पंढरपुरी निघालेले श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा देखील 1 दिवस जेजुरी येथे मुक्कामी असतो. तेव्हा देखील फार गर्दी असते. चंपाषष्ठी हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध पष्टीच्या दिवशी साजरा करतात. या महिन्यात खंडोबाच्या नावाने महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होते. मणिमल्ल या 2 दैत्यांना पराजित करून खंडोबाने लोकांना संकटातून बाहेर काढले ते याच दिवशी. म्हणून ही घटना नियमित स्मरणात राहावी म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठीची नवरात्र म्हणजे 6 दिवसांची असून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पष्टी असं तिचं स्वरूप असतं. या दिवसात गडावर प्रचंड मोठी यात्रा भरते. हा उत्सव गावोगावी देखील साजरा केला जातो. अनेक लोककलेच्या माध्यमातून हा उत्सव ग्रामीण भागात साजरा करतात. त्यात जागरण गोंधळ घालून वाघ्या मुरळी यांना दान धर्म करणे, त्यांना भोजन देणे असे अनेक उपक्रम राबविले जातात. या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरी असा खंडोबाला नैवेद्य केला जातो. यातला काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला भंडारा लावून खाऊ घालतात. त्याची पूजा करून तळी उचलून मंडळीसोबत आनंदाने आरती केली जाते. तर आपण बघूयात पुणे आणि जेजुरीमध्ये किती अंतर आहे. जेजुरी गडावर दर्शनासाठी राज्यातील प्रत्येक भागातून लोक येत असतात. त्यांना गडावर येण्यासाठी अनेक वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. रेल्वे, बस, खाजगी गाड्या. कारण की पुण्यापासून 49 किलोमीटर अंतरावर आहे. जास्त वेळ नाही, 1 तास 1.5 तास काहीतरी लागतो. तर आजची माहिती मला कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा. माहिती आवडल्यास आपले चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून तुम्हाला कुठल्या माहिती बघायला आवडतील हे सुद्धा मला नक्की कमेंटद्वारे कळवा. चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय.